परभणी जिल्ह्यासह परभणी शहराला पहाटे 4 वाजल्यापासून पावसानं सुरुवात केली आणि या मुसळधार पावसानं अक्षरशः परभणी शहरात कहर केलाय। अनेक घरात या पावसाचं पाणी शिरलंय तर रस्त्याला सुद्धा तळ्याचं स्वरूप आलंय। परभणी शहरातील काही भागात घरात पाणी शिरल्यानं आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकानं बचाव कार्य पार पाडलंय। यात एका महिलेला घरातून काढतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। तर सध्या पाऊस हा सुरूच आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांच्याकडून। दिवाकर, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? दीपाली, सध्या मी हे युनिव्हर्सिटी जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्याच्याच शेजारी एक वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये आहे। या वस्तीमध्ये सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून जे पाऊस सुरू झाला त्या पावसाने अक्षरशः कहर माजवला आहे। शेतकऱ्याचे अतोनात नुकसान केलेच आहे, परंतु त्यासोबतच आता वस्तीमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। आपण बघू शकता हे घर मी दाखवतो। हे घरामध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे। तर असे 50 ते 60 घरं आहेत जे प्रभावित झालेले आहेत ह्या पाण्याने। तर हे काही नागरिक देखील आपल्यासोबत आहेत। ते आरोप करत आहेत की हे जे रेल्वे ब्रिज बनलेला आहे त्याच्यामुळे हे पूर परिस्थिती यांच्या भागामध्ये निर्माण झालेली आहे। काय सांगणार काकू, कधीपासून हे पाणी आहे? 4 वाजल्यापासून पाणी आहे। 4 वाजल्यापासून आमचे धान्य हे आम्ही पाण्यातच असेच आहेत। आमची इलेक्ट्रिक हे सगळं पूर्ण पाण्यामध्ये भिजलेलं आहे आणि आमची खूप नुकसान झालेली आहे। आज 4 वाजल्यापासून आम्ही पाण्यामध्ये उभे आहेत। कोणी आलं नव्हतं का? प्रशासन कोणी नाही आलं आमच्या इकडं। आमचे धान्य आम्ही आमच्या लेकरांना हाताने असे थैले हे केले। आता खायचं काय? नाश्ता कसा केला का नाही? नाश्ता काहीच नाही। आम्ही 4 वाजल्यापासून पाणी नाही का, चहा नाही का, काय नाही, पाण्यामध्येच आहेत आम्ही। आमच्या कपाटात पाणी हे केले, तर फ्रीज अर्धाले पाण्यानं गेलेले आहेत। काय सांगणार तुम्ही? किती पाणी, कुठं काय काय नुकसान आहे तुमच्या घरात? आमच्या घरात सगळं नुकसान झाले, पाणीच पाणी झाले, पूर्ण इलेक्ट्रॉनिक पूर्ण खराब झाले, गाड्या सगळ्या भिजून गेल्या। आम्ही 4 पासून रोडवर आहेत, कोणीच घरात नाही। एक तर नाश्ता नाही, चहा नाही, काहीच नाही। कसं राहायचं, कसं करायचं? आमचं प्रत्येक वेळेस हेच आहे आमची बोंब। म्हणजे एक तर कोणी येत नाही, कोणी बघत नाही, काहीच नाही। असं झालं आमच्या गल्लीला, कोणी बघणार नाही, कोणी करणार नाही। आम्ही असं रोडावरच राहणार। पाणी आल्या परत आम्ही रोडावरच जाणार। सगळ्याच्या घरांनी पाणी आहे, तुम्ही एकदा येऊन बघू शकता सगळं पाणी आमच्या घरात कसं गेलं। हे दृश्य आपण बघूया। सध्या हे वस्ती जी आहे, वस्तीमध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे। घरामध्ये पाणी शिरलेलं, फक्त जे वरचा भाग आहे तिथे काही पाणी अजून शिरलेलं नाही, परंतु आहे इतकं पाणी माझ्या घरामध्ये आता पाणी आहे। पाणी कमी झाले पण निघत नाही। आता तुम्ही चला घरातलं पाणी बघा। आपण थोडा जायचा प्रयत्न करूया या ठिकाणाहून। पूर्णपणे हे परिसर पाण्यामध्ये आहे। तर हे आपण बघू शकता, जसं जीवनावश्यक वस्तू जे आहेत ते ह्याच्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहेत, दिसून येत आहेत। तर हे जे रेल्वे ब्रिज आहे, तुम्ही सांगत होता रेल्वे ब्रिज मध्ये काय? सर्वात महत्वाचा मुद्दा हा जो रेल्वे ब्रिज चुकीच्या मार्गाने बांधलेला आहे आणि हा जो रस्ता आहे एकदम चुकीचा मार्ग। प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे। हा जो रस्ता वरी गेलाय, आमचे घर खाली टाकलेत। हा रस्ता जर त्यांनी खाली केला असता तर इथं पाणी आलं नसतं। ह्याला पूर्ण प्रशासन जबाबदार आहे। जी नुकसान भरपाई झाली प्रशासन द्यावे। अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या वस्तू आहेत प्रशासन याच्याकडे बिलकुल लक्ष देण्याच्या तयारीत नाहीये। आपत्ती व्यवस्थापनाची टीम आली होती, त्यांनी काही नाश्ता पुरवला नाही? प्रशासनानं आतापर्यंत कोणाचा काही पुरवलं नाही। सगळे लोक परेशान मध्ये, नाश्त्यावर काहीच नाही। भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे। एकंदरीतच बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे नुकसान आहे। तर प्रशासनातर्फे अजूनही कोणी इथं आलेलं नाहीये। तात्काळ कोणीतरी यावं, ह्यांना मदत भेटावी, हेच हे नागरिक वारंवार प्रशासनातर्फे आपलं दुःख मांडत आहेत। निश्चित दिवाकर, अत्यंत प्रचंड असे हाल या नागरिकांचे झालेले दिसत आहेत आणि याबाबत आता प्रशासन लवकरच मदत पोहोचवेल अशी आशा करूया। धन्यवाद दिवाकर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।